नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स आणि बेसिक डेटा टाइप्स बघितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर्स बघणार आहोत. ऑपरेटरचे टाइप्स बघणार आहोत. जे इम्पॉर्टंट जे टाइप्स आहेत, जास्त करून प्रोग्राम मध्ये यूज केले जातात ऑपरेटर्स, ते बघणार आहोत. तर आपण जो थेरीचा भाग आहे तो इथे बघणार आहोत आणि जो प्रॅक्टिकली भाग ज्युपिटर नोटबुकवर बघणार आहोत. व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता बघूया ऑपरेटर म्हणजे काय. ऑपरेटर म्हणजे काय मित्रांनो, आपण फॉर एक्झाम्पल बघूया की 10 आणि 5. जर आपण लहानपणीपासून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत आलेलो, जर आपल्याला 10 आणि 5 बेरीज करायची असली तर आपण असं करतो ना, 10 अधिक 5 15. तर मित्रांनो, आपण याची बेरीज करण्यासाठी हा अधिक चिन्ह वापरलं. यालाच प्रोग्राम मध्ये ऑपरेटर म्हणतात. म्हणजे ऑपरेटर म्हणजे असा सिम्बॉल आणि कीवर्ड जो एखाद्या व्हॅल्यूवर आणि व्हेरिएबल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी वापरला जातो, त्यालाच ऑपरेटर म्हणतात. तर मित्रांनो, ऑपरेटरची एक सिंपल डेफिनेशन बघूया आपण. मित्रांनो, ऑपरेटर इज अ सिम्बॉल और कीवर्ड used to perform an operation on value or keyword or variable. आता बघा मित्रांनो, आपण फक्त जे ऑपरेटर असतात ते फक्त एक पर्टिक्युलर असेच नसतात की प्लस मायनस गुणाकार भागाकार, फक्त हे असेच नसतात. तर काही शब्दाच्या स्वरूपात पण असतात. जसं की आपण व्हेरिएबल सोबत वापरतो ए इज बी, ए अँड बी. हे जे लॉजिकल ऑपरेटर आहे, म्हणजे हे पण ऑपरेशन परफॉर्म करतात. जसं याचा यूज होतो तसाच हा पण इथे आपण याच्या जागेवर यूज करतो. म्हणून तिथं म्हटलेलं सिम्बॉल ऑर कीवर्ड. आता आता हा झाला ऑपरेटर. हा झाला ऑपरेटर. तर ऑपरेटर पण कोणावर ऑपरेशन करतो? तर ऑपरेटर हा ऑपरेशन कोणावर करतो? तो व्हॅल्यू अँड ऑर व्हेरिएबल. तर याला प्रोग्राम मध्ये काय म्हणतात? तर याला प्रोग्राम मध्ये ऑपरेंड म्हणतात. म्हणजे की 10 आहे हा ऑपरेंड आणि हा अधिक आहे हा ऑपरेटर. तर ऑपरेटर काय आहे? तर ऑपरेटरची डेफिनेशन बघू आपण. साधी सिंपल डेफिनेशन आहे ऑपरेटरची बी. तर आता ऑपरेंडची आपण डेफिनेशन बघूया. An operand is a value or variable on which an operation perform an operator. म्हणजे ऑपरेंड इज अ व्हॅल्यू ऑर व्हेरिएबल. हा ज्यावर ऑपरेटर परफॉर्म ऑपरेशन करतो त्याला व्हॅल्यू आणि व्हेरिएबल म्हणायचं. म्हणजेच की ऑपरेंड म्हणायचं. म्हणजे ऑपरेंड इज अ व्हॅल्यू ऑर व्हेरिएबल. ज्यावर ऑपरेटर ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला ऑपरेंड म्हणायचं. तर बघू, आपण आता काय बघितलं, 10 + 5 हा ऑपरेंड आहे, हा ऑपरेटर आहे आणि हा पण ऑपरेटर आहे, ऑपरेंड आहे. तर आता हे पूर्ण बघूया आपण. 10 अधिक 5 15. तर याला संपूर्ण काय म्हणायचं? तर हा संपूर्ण कॅल्क्युलेशन आहे. त्या कॅल्क्युलेशनला आपण एक्सप्रेशन म्हणतो. प्रोग्राम मध्ये आपण एक्सप्रेशन म्हणतो. तर एक्सप्रेशन म्हणजे काय? तर एक्सप्रेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॅल्यू, व्हेरिएबल अँड ऑपरेटर दॅट प्रोड्यूस अ रिझल्ट. म्हणजे हा रिझल्ट, हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे जे एक्सप्रेशन आहे, हा रिझल्ट प्रोड्यूस करतो. तर यामध्ये काय काय कॉम्बिनेशन येतं? व्हेरिएबल, व्हॅल्यू आणि ऑपरेटर दॅट प्रोड्यूस अ रिझल्ट. तर सिंपल बघा मित्रांनो, हा 10
10 आणि 5 ज्यावर हे काम करणारे त्याला म्हणतात काम करणारे, आणि हा आहे ज्यावर काम होत होतं, ज्यावर काम होतं, आणि हा पूर्ण एक्सप्रेशन आहे हा, आणि 15 हा रिझल्ट आहे. तर मित्रांनो हे इतकं समजलं ना, हा ऑपरेटर आणि हे एक्सप्रेशन हा रिझल्ट, हे आपल्याला समोर खूप जागेवर प्रोग्राम मध्ये आपण यूज करणार आहोत आणि यूज आपल्याला करायचा आहे. तर आता आपण जे टाइप्स बघणार आहोत, जे आपण टाइप्स बघूया आता, ऑपरेटरचे जे 7 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत ते बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण जो अर्थमॅटिक ऑपरेटर आहे फर्स्ट टाइप तो बघणार आहोत आज, आणि दुसरे जे दोन दोन आहेत ते एकेका व्हिडिओमध्ये वन बाय वन बघणार आहोत. तर नंबर 1 मित्रांनो अर्थमॅटिक ऑपरेटर. नंबर 2 ला येतो असाइनमेंट ऑपरेटर. नंबर 3 ला येतो कंपॅरिझन ऑपरेटर. नंबर 4 ला येतो लॉजिकल ऑपरेटर. नंबर 5 ला येतो आयडेंटिटी ऑपरेटर. नंबर 6 ला येतो मेंबरशिप ऑपरेटर. आणि नंबर 7 वा बीट वाईज. मित्रांनो हे जे 7 ऑपरेटर आहेत हे प्रोग्राम मध्ये खूप जागा यूज होतात आणि खूप महत्वाचे ऑपरेटर आहेत. तर आपण या 7 पैकी हा ऑपरेटर आज बघणार आहोत, आणि हे नंतरचे दोन दोन जे ऑपरेटर आहेत ते वन बाय वन व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत डिटेल्स मध्ये, आणि त्याचं प्रॅक्टिकल बी बघणार आहोत, आणि जो इंटरव्ह्यू मध्ये ते ऑपरेटरच्या रिलेटेड क्वेश्चन विचारते ते पण आपण सॉल्व्ह करून इथे बघणार आहोत. तर आता बघूया अर्थमॅटिक ऑपरेटर. तर अर्थमॅटिक ऑपरेटर काय आहे? तर मित्रांनो अर्थमॅटिक ऑपरेटर आर युज्ड टू, कुठे यूज करतात? टू परफॉर्म मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन अँड ऑपरेशन्स. हे ऑपरेटर जिथं आपण मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो, प्रोग्राम मध्ये ऑपरेशन करतो, तिथं हा ऑपरेटर यूज होतो. तर कशा यूज होतो हा ऑपरेटर आपण? तर हा ऑपरेटर आपण यूज करतो ऑन व्हॅल्यू और व्हेरिएबल. हा ऑपरेटर आपण व्हॅल्यू ऑन व्हेरिएबल वर यूज करतो. तर सिंपल डेफिनेशन बघूया. Arithmetic operator are used to perform mathematical operation. Mathematical operations on value or variable. Simple definition है. Arithmetic operator are used to perform mathematical operations on value or variable. हे कुठं परफॉर्म करतात युजर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन की व्हॅल्यू और व्हेरिएबल वर? तर मित्रांनो बघा इथं आपण कॅल्क्युलेशन पण घेऊ शकतो, म्हणजे ऑपरेशन्स आणि कॅल्क्युलेशन एकच आहे जवळपास. तर आता कोणते कोणते आहेत ते बघूया. तर आता इथं मी रिमूव्ह करतो, कारण की आपण नोट्स मध्ये तर देणारच आहोत. तर आता ते कोणते कोणते टाइप्स आहेत, कोणते कोणते ऑपरेटर आहेत अर्थमॅटिक ऑपरेटर मध्ये पुन्हा कोणते येतात तर ते बघूया. तर नंबर फर्स्ट आपण बघूया ऍडिशन. ऍडिशन तर ऍडिशन आपण तिथं प्रोग्राम मध्ये हा सिम्बॉल वापरतो, म्हणजे बेरीज, म्हणजे की 10+5 आपण जसं वापरतो ना तसं त्या व्हॅल्यूवर आपण हा ऑपरेटर आहे ऍडिशन ऑपरेटर. तर हा सिम्बॉल ऍडिशन ऑपरेटरचाच आहे, म्हणजे की बेरीज समजा नॉर्मल आहे ते ऍडिशन, दुसरं येतं सबट्रॅक्शन, हे मल्टिप्लिकेशन हे तर आपल्याला माहितच नॉर्मल. पण लास्टचे जे 3 आहेत ते जास्त यूज होतात आणि ते महत्वाचे, त्यावर इंटरव्ह्यू वर क्वेश्चन विचारतात. तर आता त्यानंतर येतं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन हा म्हणजे वजाबाकी. त्यानंतर येतो मल्टिप्लिकेशन.
मग आता मल्टिप्लिकेशन यामध्ये एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा नोटबुकवर गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, आपण जेव्हा नोटबुकवर गुणाकार करतो हे असा, पण इथं हे वापरणं, हे जर वापरलं आपण प्रोग्रामिंग मध्ये तर इरर येऊ शकतो. तर त्या जागा आपल्याला स्टार, हे स्टार आहे, हे स्टार आपल्याला युज करावं लागतं. हे व्हॅलिड आहे, यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, स्टार युज करावं लागतं आपल्याला गुणाकार करायचा असल्यावर, जे या रिलेटेड ऑपरेशन करायचे असल्यावर. त्यानंतर येतं डिव्हिजन. डिव्हिजनचा असा आहे. त्यानंतर येतो पाचवा. आता हे 5, 6 आणि 7 हे इम्पॉर्टंट आहे. तर पाचवा कोणता येतो? मॉड्यूल्स. आता हे मॉड्यूल्स काय आहे? तर हे मॉड्यूल्स काय करतं? हे मॉड्यूल्स इम्पॉर्टंट आहे, खूप जागा यूज पण करतात. मॉड्यूल्स हे आपल्याला रिमाइंडर देतं रिटर्न मध्ये. तर रिमाइंडर काय? जेव्हा आपण भागाकार करतो. आता एक भागाकार आहे आणि 11चा, हा आता भागाकार आहे. या भागाकारामध्ये आता आपल्याला भागाकार केला आहे, तर आता भागाकार काय येईल आपल्याला उत्तर याचं? तर याचं 2 उत्तर आलं. आता हे जी आहे ना, ही बाकी आहे. हे बाकी, हे मॉड्यूल्स ऑपरेटर आपल्याला ही बाकी देतं रिटर्न. म्हणजे मॉड्यूल्स हे रिटर्न देतं रिमाइंडर, याला रिमाइंडर म्हणतात. हे डिव्हिजनचं म्हणजे भागाकाराची जी बाकी आहे, बाकी आहे हे रिटर्न करतं. एक फॉर एक्झाम्पल बघूया. जर 17 चॉकलेट आहेत आणि हे 17 चॉकलेट आपल्याला 4 जणांना 4 द्यायचे, म्हणजे जसं आपण 17/4 केलं, तर आपल्याला आपण कसं करणार भागाकार? 4 चौक 16, उरला काय? 1 उरला. म्हणजे 17, आपण 17 चॉकलेट हे 4 जणांना 4 दिले. आता मग माझ्याकडे, आता मी आहे, मी चॉकलेट वाटणार आहे फॉर एक्झाम्पल. तर माझ्याजवळ 17 चॉकलेट आहेत, तर मी 17 चॉकलेट हे 4 जणांना दिले, 4. तर मग माझ्याकडे किती उरले? 1. तर जी माझ्याकडे वस्तू उरते ते रिमाइंडर बाकी धरा. जे आपल्याकडे जे उरतो तो हा रिमाइंडर बाकी. तर मॉड्यूल्स हा देतो आपल्याला, बाकी देतं. मॉड्यूलचं हे सिम्बॉल, चिन्ह, हे असा यूज करतो आपण प्रोग्राम मध्ये. आणि त्यानंतर आपला हे जास्त करून कुठे यूज करतो? जेव्हा आपल्याला इव्हन आणि ऑड जी व्हॅल्यू आपल्याला म्हणजे ओळखायचा असला, हा इव्हन नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, तेव्हा आपण याचा उपयोग प्रोग्राम मध्ये खूप ठिकाणी करतो. जसं की ते 5च आपण उदाहरण घेऊ. ते 10 असला तर आपल्याला पूर्ण भाग जातो याला, 5 दुनी 10, 0 उरले बाकी. बाकी 0 उरली म्हणजे हा कोणता झाला? इव्हन नंबर झाला. आणि इथं जर आपल्याला 11 असले, तर आता 11ला आपण 2 भाग द्याला, इथे 1, बाकी उरली 1, म्हणजे हा नंबर ऑड झाला, 11 नंबर. तर आपल्याला इव्हन आहे का ऑड नंबर आहे तिथं आपल्याला यूज करतो, ओळखण्यासाठी आपण त्या रिमाइंडरचा तिथे यूज करतो आपण. तर आता आपण 6वा बघूया. 6वा बघूया आता आपण. 6वा आहे फ्लोअर डिव्हिजन. फ्लोअर डिव्हिजन. आता फ्लोअर डिव्हिजन काय? तर याचं जे आपण यूज करतो हा फ्लोअर डिव्हिजन. तर आपण जेव्हा डिव्हिजन केलं तेव्हा डिव्हिजन मध्ये काय फक्त एवढंच यूज करतो आपण, हा हे चिन्ह. आणि फ्लोअर डिव्हिजन मध्ये हे. तर या दोन्ही मध्ये काय फरक आहे? जेव्हा आपण हे डिव्हिजन करून भागाकार करतो, म्हणजे हे यूज करून आपण डिव्हिजन करतो, भागाकार करतो. जसं की 5 घेतलं, 0 आलं, तर आता आपलं उत्तर काय आहे? 2 आहे. पण हे जेव्हा यूज करतो आपण, जेव्हा असं, तर याचं उत्तर काय येतं? इथं 2, याचं उत्तर आउटपुट, प्रोग्राम आउटपुट करताना 2.5, 2.0 मध्ये, सॉरी 0.2 मध्ये, सॉरी 2.0 मध्ये कधी बी आउटपुट हा काय करणार? डिव्हिजन पॉइंट मध्ये, म्हणजे काही पण आपला जर 5 आलं आउटपुट तर 5.0, तर आउटपुट 10 आलं की 10.0 असं आउटपुट देणार. पण हा जो आहे फ्लोअर डिव्हिजन, हा इंट, हा फ्लोअर डिव्हिजन फ्लोअर टाईप व्हॅल्यू देतं. इन पण देतं. फ्लोअर फ्लोअर व्हॅल्यू म्हणजे काय? फ्लोअर व्हॅल्यू त्या संख्येच्या इक्वल किंवा डाऊन मधली व्हॅल्यू,
म्हणजे डाऊन मधली म्हणजे की थांबा तुम्हाला सांगतो ते पण एक्सप्लेन. डाऊन मधली व्हॅल्यू म्हणजे की आता 10 आणि याचं उत्तर आउटपुट मध्ये काय येतं याचं उत्तर, तर आउटपुट मध्ये याचं उत्तर येणार असं येणार. तर हे कसं उत्तर आलं, आणि 4. आता याचं उत्तर आपल्याला एकदम याचं उत्तर असं येणार. पण हे जर आपण असं बघितलं तर हे उत्तर आपलं उत्तर 3 कसं काय आलं, याचं उत्तर 3 येणार इंट व्हॅल्यू. पण उत्तर कसं आलं याचं, हे जे काय करतो राईट कडून लेफ्ट कडे येतो. तर आता इथं इक्वल नाही तर इक्वलच्या इकडची व्हॅल्यू लेफ्टची व्हॅल्यू, म्हणजे की यानं 3 व्हॅल्यू घेतली. म्हणजे 3.33 असलं की हा 3 एकदम इंट व्हॅल्यू देणार. म्हणून याचं ओपी आउटपुट मध्ये काय येतं की 3 येतं. जर आता कन्फ्युजन कुठं होतं, जर -10 आणि हे असं असलं तर याचं उत्तर काय येतं. याचं उत्तर मित्रांनो आपण खूप वेळेस कन्फ्युज होतो. तर याचं उत्तर सगळं कोणी पण म्हणेल की येतं असं उत्तर येणार. पण हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, आपण काय म्हटलं की हा व्हॅल्यू घेताना राईट कडून लेफ्ट कडे घेतो. तर आता ही आपण मायनस मध्ये, तर आता हे मायनस मध्ये असल्यामुळं, हिचं मायनस मध्ये असल्यामुळे आता आपण बघू इथं मायनस, त्याच खाली काय येईल आपल्याला, त्या साईडला काय येईल -4. -4 आणि ही जी व्हॅल्यू आहे आपली, ही जी व्हॅल्यू आहे 3.3, जी समोरचे जे 3 आकडे आहेत, तर त्या आपल्याला काय ही लेफ्ट कडून राईट येईल. तर लेफ्ट कडून राईट आली म्हटल्यावर याचं उत्तर काय येणार 4. याचं ऍक्युरेट उत्तर आहे 4. हे -3 हे चुकीचं उत्तर आहे. तर याचा जो आहे हा राऊंड डाऊन करतो, म्हणजे हा डाऊन मध्ये येतो, म्हणजे राईट कडून लेफ्ट कडे येतो. आणि हे फ्लोर डिव्हिजन इथे यूज होतं जास्त करून. आणि त्यानंतर आता आपण बघूया की नेक्स्ट आहे 7व्या नंबरचा आपला जे ऑपरेटर आहे तो एक्सपोनंट ऑपरेटर आहे. तो पण खूप यूज होतो आणि तो त्याचे पण इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला खूप क्वेश्चन विचारतात. तर बघूया आता एक्सपोनंट ऑपरेटर. आता एक्सपोनंट ऑपरेटर, आता आपण प्रोग्रामिंग मध्ये एक्सपोनंट ऑपरेटर काय काय सिम्बॉल असतो, काय चिन्ह असतं, हे 2 स्टार मल्टिप्लिकेशनचे. हा आहे एक्सपोनंट ऑपरेटर. तर हा कसा यूज होतो, कुठे येतो, तर फॉर एक्झाम्पल बघा, तर आपल्याला आता याचा काय अर्थ झाला की हा 2, त्या 2ला 3 वेळा गुण, म्हणजे हा एक्सपोनंट आहे ना, हे आपण एक्सपोनंट टाकला म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2ला 3 वेळा गुण. कसं, आता याचं उत्तर काय येणार 8 येणार. म्हणजे की याचा अर्थच असा होतो की या 2ला 3 वेळेस गुणाकार कर. तर आता आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये कसे क्वेश्चन विचारतात ते बघूया. तर याच्यावर इंटरव्ह्यू मध्ये असा क्वेश्चन विचारतात, असं सोडवायला देतात आपल्याला. आता याला सोडवायला देतात. तर सोडवायचा नियम काय आहे, याचा नियम काय आहे, कधी बी राईट सॉल्व्ह करायचं. म्हणजे आता आपण आता या 3 आणि या 2ला, म्हणजे 3 हा किती वेळा गुण, 2 वेळा. तर याचं उत्तर काय आलं आपल्याला, 3 त्रिक 9, 9 उत्तर आलं. आता हे रिप्लेस झाले, हा, तर इथं आलं 9. तर आता नेक्स्ट आपल्याला काय स्टेप राहणार की आता इथं आलं 2, 2 हा किती वेळा गुण, 9 वेळा. 9 वेळा गुणला, तर याचं 9 वेळा 2 गुणल्यावर आपल्याला आन्सर काय येतं 512. हे याचं उत्तर आहे लास्टचं. तर आपल्याला असं इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात की हे सॉल्व्ह करून दाखवा, तर याचं उत्तर असं 512. तर आता पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया, एक क्वेश्चन घेऊया आपण. हाच एक्सपोनंट, आता पुन्हा, तर याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की आन्सर करा. तर
आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे समोरचे जे पुढचे टाइप्स आहेत ऑपरेटरचे, ते ऑपरेटरचे टाइप प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 टाइप्स आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आता अर्थमॅटिक बघितलं ऑपरेटर आणि ऑपरेटरचं एकंदरीत इंट्रोडक्शन बघितलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समोरचे 2 ऑपरेटर बघणार आहोत. तर धन्यवाद. लॉकडाऊन केली असेल याच्यामध्ये आता आपण नाव तर लिहूच अर्थमॅटिक आता अर्थमॅटिक ऑपरेटर. याला सिलेक्ट शिफ्ट इंटर दाबायचं. आता बघूया आता आपण थेरीमध्ये ऑपरेटर ऑपरेंड आणि एक्सप्रेशन पाहिलं. आता तेच पायथॉनमध्ये प्रॅक्टिकल करून पाहूया. तर आता इथं आता बघू आता एक आता व्हेरिएबल लिहू, त्यामध्ये आता आपण 100 स्टोअर करू. त्यानंतर बी नावाचा एक व्हेरिएबल घेऊ, त्यामध्ये आपण 50 स्टोअर करू. तर आता आपण याच्या खाली आपण याला प्रिंट करू. याला प्रिंट करताना पाहता प्रिंट करताना आपण काय यूज करतो, प्रिंट करताना ए प्लस बी. तर आता आपण बघितलंच होतं तिथे की ऑपरेंड कशाला म्हणतात आणि ऑपरेटर कशाला म्हणतात, आणि याला संपूर्ण एक्सप्रेशन म्हणतात. तर ए ऑपरेंड आहे, बी ऑपरेंड आहे आणि ए प्लस ए ऑपरेटर आहे. त्याला रन करू. तर आता इथं झाली बेरीज. आता आपल्या आउटपुटमध्ये काय भेटलं, बेरीज भेटली. इथे ए आणि बी व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे ऑपरेंड समजा ए मध्ये 100 आणि बी मध्ये 50 आहेत, प्लस हा ऑपरेटर आहे आणि ए प्लस बी हे एक्सप्रेशन आहे. ते आपण तिथं बघितलं होतं ना, त्याचं आउटपुट आपण इथे प्रॅक्टिकली बघितलं. आता त्यानंतर आपण ते झाल्याच्या नंतर आपण जे ऑपरेटरचे अर्थमॅटिक ऑपरेटर जे आहेत त्यामध्ये अर्थमॅटिक ऑपरेटरमध्ये कोणकोणते येतात ऑपरेटर, त्यामध्ये आपण फर्स्ट ॲडिशन बघितलं होतं. तर ॲडिशन पाहूया. ॲडिशन सेम ॲडिशन असंच आहे. तर आता ए मध्ये आपण 10 व्हॅल्यू स्टोअर करू ए व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर बी मध्ये आपण बी मध्ये 5 करू. 5 मध्ये आता आपण हे याला डायरेक्टली आपण रिझल्टमध्ये आता ए आणि बी याचा आपला रिझल्ट आपल्याला स्टोअर करायचा. तर रिझल्ट आपण रिझल्ट नावाचे एक व्हेरिएबल तयार करू, त्यामध्ये आपण हे स्टोअर करू. रिझल्ट नावाचा व्हेरिएबल केला आणि त्यामध्ये आपण रिझल्ट आता बघा ए प्लस बी आणि या रिझल्टला आपण प्रिंट करू. रिझल्टला प्रिंट केल्याच्या नंतर आपल्याला आउटपुटमध्ये ही 15 आउटपुट हे भेटलं. म्हणजे इथं आपण ॲडिशन केली ए प्लस बीची. हे ॲडिशन ऑपरेटर आहे अर्थमॅटिक ऑपरेटर मधलं. तर त्यानंतर आता आपण सेकंड बघूया, सबट्रॅक्शन बघितलं होतं. सबट्रॅक्शनमध्ये सेम असंच ए मध्ये आपण 10 स्टोअर करू, बी मध्ये आपण 5 स्टोअर करू आणि हे 2 आपण रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये सबट्रॅक्शनचं म्हणजे याचं जे आता ह्याचे ए मायनस बी जो केला हा कुठं स्टोअर होईल, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तर आता आपण रिझल्ट प्रिंट करू. रिझल्ट आला 5, म्हणजे इथं सबट्रॅक्शन झालं म्हणजे मायनस, म्हणजे आपण 10 मधून हे 5 वजा केले. त्यानंतर आपण नेक्स्ट बघितला मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन सेम आपण असंच करू. यालाच उचलू आपण असंच कॉपी करू याला आणि इथे पेस्ट करू. पण इथं आपण मायनस लिहिलं तर आता आपल्याला मल्टिप्लिकेशन यूज करायचं. तर एक मी सांगितलं तर मल्टिप्लिकेशन आपण नोटबुकवर असं गुणाकारचं चिन्ह करतो, पण इथं म्हणजे गुणाकार आपण जे नोटबुकवर यूज करू तसा यूज करायला इथं जमणार नाही. इथे स्टार आपण शिफ्ट आपण जे स्टार दाबतो इथं हा परफॉर्म करतो मल्टिप्लिकेशन. तर आता आपल्याला 10 गुणिले 5 तर 50 उत्तर आलं. तर हे इम्पॉर्टंट आहे की हा स्टार प्रोग्राममध्ये आपल्याला गुणाकार करायचा असतो तेव्हा आपल्याला हे स्टार यूज करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्या नेक्स्ट पायथॉनमध्ये मल्टिप्लिकेशनसाठी हे स्टारचं बघितलं, आपल्याला स्टार वापरणं लागतं. त्याच्यानंतर डिव्हिजन येतो. डिव्हिजन आपण कसं यूज केला होता, आता याला बी आपण असंच करू. याला लिहिण्यापेक्षा सेम एक्झाम्पल घेऊ आणि डिव्हिजनसाठी आपण काय वापरतो, तर हा डिव्हिजनसाठी आपण हा वापरतो. आता याला प्रिंट करू आपण. तर आपण बोर्डवर सांगितलं होतं की आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा कधी पण आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर येणार. म्हणजे आता याचं उत्तर आपण जर असं केलं की 2 येतं, पण प्रोग्राममध्ये आउटपुटमध्ये 2.0 आलं. कधी बी उत्तर आलं त्यापुढे 0.0 येणारच. तर तिथं आपण 5ने ते इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की 10ला 5ने डिवाइड केल्यावर मॅथमॅटिकल आन्सर 2 आहे, जे आपण असं जेव्हा बघतो तेव्हा. पण पायथॉनमध्ये आपण कधी पण रिझल्ट 2.0 म्हणजे फ्लोटमध्ये मिळतो, कधी पण ऑलवेज रिझल्ट हा फ्लोटमध्ये मिळतो. तर आता त्यानंतर आता एक डिफरन्स बघू छोटासा एक. प्रिंटमध्ये आपण काय टाकू, 10 डिवाइड 2. त्याच्यानंतर सेकंड आपण प्रिंटमध्ये 10 इथे 2च्या ऐवजी आपण 3 टाकू आणि याला प्रिंट केलेलंच प्रिंट आपण फंक्शन यूज केलेलंच आहे रिझल्ट पहा. तर इथं रिझल्ट का आला 5.0 आणि 3.333 हा याचा समोरचा रिझल्ट आला.
त्याचा इतका डिफरन्स आहे की आता इथं जर ॲक्युरेट भाग गेला म्हणून इथं 5 आला, 5.0, आणि इथं हा भागाकार म्हणजे की दोन्ही 3 भागितल्या म्हणजे भागल्यामुळे म्हणजे डिव्हिजन केल्यामुळं याचं हे उत्तर आलं. तर त्यानंतर आपला नेक्स्ट होता मॉड्युलस. आता मॉड्युलस पाहूया आपण. इथं आपण काय करू, 2 व्हॅल्यू घेऊ. इथे 2 व्हेरिएबल आहे, त्यामध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर केल्यात आणि त्यानंतर याला आपण प्रिंट करू. ते मॉड्युलस वापरून मॉड्युलसचा आपला सिम्बॉल हा %b. त्याचं उत्तर काय आलं आपल्याला बघू शकता. याचं उत्तर आपल्याला 0 आलेलं आहे. का 0 आलेलं आहे याचं उत्तर आपल्याला, तर याचं उत्तर आउटपुटमध्ये 0 का आलं, तर 10 ला आपण हा रिमाइंडर आपल्याला रिटर्न देतो हे आपण बघितलं होतं. जसं की 5 भागिले 10 केलं तर 5ला 2 भाग जातो आणि रिमाइंडर काय येतो, 0 येतो. म्हणून हा रिमाइंडर देतो. आणि इथं जर 11 असला असतं 10च्या जागेवर तर आपल्याला इथं 1 आलं असतं. आता लगेच बघूया आपण. आला का, म्हणजे हा बाकी देतो. हा जो रिमाइंडर आहे, हा जो मॉड्यूल्स आपण म्हणजे मॉड्यूल्स रिमाइंडर हा आपल्याला बाकी देतो याचं. त्याच्यानंतर आपण यामध्ये आपण इवन आणि ऑड पण आपण बघितलं होतं की याचा उपयोग करून आपण इवन ऑड बी काढू शकतो. आता यालाच आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू 10ला आणि प्रिंट करू. आपण प्रिंट काय करू, 10 म्हणजे नंबर आता व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केला ना, त्याला 2 न करू तर 0 उत्तर आलं. आणि इथं जर आपण 11 केलं असतं तर 1 आलं. म्हणजे की इथं 1 आलं म्हणजे हा 11 जे आहे हा ऑड नंबर आहे आणि इथं 10 होतं तेव्हा 0 आलं. म्हणजे तो नंबर कोणता आहे की तो नंबर आहे इवन 10. हे आपल्याला असा डिफरन्स आपण येणं आपण इवन आहे का ऑड नंबर आहे ते आपण हे इथे बघू शकतो. त्यानंतर इथं फ्लोअर डिव्हिजन. जे फ्लोअर डिव्हिजन आपण बघितलं त्यामधले आपण फरक बी पाहिला होता तिथे. तर इथे आपण प्रॅक्टिकली बघूया फ्लोअर डिव्हिजन. तर प्रिंटमध्ये आपण घेऊ 10. आता आपल्याला एक फरक बघायचा होता. आपण डिव्हिजनला जे वापरलं होतं ते इथे यूज करू. त्यामध्ये 3 नंतर एक डिफरन्स बघण्यासाठी आपण की 10 आणि आपण फ्लोअर डिव्हिजनसाठी हा चिन्ह वापरतो 3 आणि याला आपण रन करू. तर रनमध्ये आपल्याला काय आलं, रनमध्ये आपण जेव्हा 3 हे डिव्हिजन केलं 10ला तर हे उत्तर आलं आणि फ्लोअर डिव्हिजन केलं की 3 उत्तर आलं. म्हणजे आपल्याला इथे फक्त डेसिमल काढत नाही, हा जो आहे हा फक्त डेसिमल काढत नाही. फ्लोअर म्हणजे नेगेटिव्हिटी इन्फिनिटीच्या दिशेने खाली जाणं. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की राईट कडून लेफ्टकडे जाणं. हा जो तुम्हाला एक डायग्राम छोटीशी काढली होती की तो राईट कडून लेफ्टकडे जातो तेव्हा आपण आउटपुट देताना. तर त्यानंतर आपण बघितलं होतं की एक्सपोनंट बघितलं होतं आपण. एक्सपोनंट जेव्हा बघितलं, एक्सपोनंटमध्ये आपण काय बघितलं होतं की एक्सपोनंटमध्ये आपण पॉवर काढण्यासाठी कोणतं आपण जे चिन्ह वापरतो ते बघितलं होतं. तर जे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात ते पण आपण बोर्डवर बघितले होते. तर आता एक आपल्याला बघूया इथं प्रॅक्टिकलीमध्ये तर आउटपुट काय, तर आपण एक बघूया 2 एक्सपोनंट लिहिण्यासाठी आपण असं 2 स्टार घेतो. त्यानंतर आता आउटपुटमध्ये बघूया. तर इथं आउटपुट 8 आलं. म्हणजे काय झालं की 2 हा 3 वेळेस गुणला म्हणजे 2 गुणले 2 4 आणि 4 गुणले 2 8 ते असं याचं आउटपुट आलं. म्हणजे याचा मराठीतून अर्थ बघितला झाला तर 2 हा 3 वेळेस गुणाकार म्हणजे 2चा 3 वेळेस गुणाकार करायचा. तर आपण हे बघितलं इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन आपल्याला कसे विचारतात ते पण आपण बोर्डवर बघितलं होतं. आता प्रॅक्टिकली बी बघूया. तर आपण सुरुवातीला घेतलं होतं 2 स्टार 3 त्यानंतर पुन्हा आपण 2 स्टार म्हणजे एक्सपोनंट पुन्हा 2. तर याचा आपण एक नियम असतो, हा लेफ्ट टू राईट होत नाही, हा राईट टू लेफ्ट असोसिएट होतो. म्हणजे की उत्तर आलं 512. म्हणजे आधी या 3 आणि 2च्या 3 हा 2 वेळा गुणाचं 9 आलं. मग हे रिप्लेस झाले ते 9 आला आणि 2 हा 9 वेळेस गुणाकार झाला त्यामुळे याचं उत्तर आलं 512. आणि त्यानंतर आपण एक तुम्हाला सोडवण्यासाठी दिला होता बोर्डवर, त्याचं उत्तर काय तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणलं होतं. तर ते आपण कोणता दिला होता, आता पुन्हा एक आपण त्यामध्ये असा दिला होता आपण. याचं उत्तर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काय येईल याचं उत्तर. आणि नेक्स्ट आपण आता जे ऑपरेटर आपल्या समोरचे जे ऑपरेटर राहिले ते बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत